गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट पार्ट. आता पुढचे जे सम्स आहेत ना बेटा ते आपले ह्या फॉर्म्युलावरती डिपेंडेंट आहेत. हे बेसिकली तुमचे म्युच्युअल इंडक्टन्सचे गणित आहेत बेटा. आता कशावरती गणित आहेत तुमचे? म्युच्युअल इंडक्टन्सवरती गणित आधारित आहेत. तर E इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे n इंटू डी फाय अपॉन डी टी असतो. जर फर्स्ट साठी घेतलं E1 साठी, फर्स्ट कॉईल साठी असेल, फर्स्ट कॉईल साठी जर मी EMF काढत असेल तर E1 इज इक्वल टू n1 डी फाय वन अपॉन डी टी येतं. सेकंड कॉईल साठी असेल तर E2 इज इक्वल टू n2 डी फाय टू अपॉन डी टी येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स काढायला गेलं तर म्युच्युअल इंडक्टन्स काढताना सगळ्यात महत्वाचा, म्युच्युअल इंडक्टन्स तुम्ही फर्स्ट कॉईल मधला काढत असेल तर करंट मी सेकंड कॉईलचा घेतो. नीट लक्ष द्या. फर्स्ट कॉईलचा म्युच्युअल इंडक्टन्स काढत असेल तर सेकंड कॉईलचा घेतो, म्हणजे n1 ∅1 आपण खाली I2 येतो. ठीक आहे. तसंच म्युच्युअल इंडक्टन्स सेकंड कॉईलचा काढत असेल तर करंट कुठला घ्यायचा? फर्स्ट कॉईलचा. उलट होतं. आता m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m असतं बेटा, नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून m इज इक्वल टू n ∅1 म्हणजे जर करंट मला सेकंड कॉईलचा दिलेला असेल तर वरच्या साईडला दोघीचे दोघी मला फर्स्ट कॉईलचे पाहिजे. इथे पण म्युच्युअल इंडक्टन्स काढताना फर्स्ट कॉईलचा करंट दिला असेल तर n नंबर ऑफ टर्न्स आणि फाय मला सेकंड कॉईलचे पाहिजे बेटा. म्हणजे हे दोघं ऑपोजिट पाहिजे एवढं लक्षात ठेवा. हे दोघं ऑपोजिट पाहिजे एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्सचा अजून एक फॉर्म्युला आहे K विच इज इक्वल टू द K अंडर रूट ऑफ L1 इंटू द L2. हे आपण बघितलंय. आता K म्हणजे कोएफिशियंट ऑफ कपलिंग असतं. E इज इक्वल टू पुन्हा m डी आय अपॉन डी टी असतं. E1 इज इक्वल टू m डी आय टू अपॉन डी टी. पुन्हा करंट वेगळा आला पहा. म्हणजे फर्स्ट कॉईल सोबत जेव्हा मी म्युच्युअल इंडक्टन्स वापरून फॉर्म्युला यूज करेल तर डी आय टू अपॉन डी टू येतं आणि E2 इज इक्वल टू m इंटू डी आय वन अपॉन डी टी येतं. E2 इज इक्वल टू किती येतं? m इंटू द m आला तर ऑपोजिट येतं. m आला तर ऑपोजिट येतं. त्याच्यानंतर L1 चा हा फॉर्म्युला माहिती आहे. इंडक्टन्स इन द फर्स्ट कॉईल इज इक्वल टू L इज इक्वल टू n फाय अपॉन I असतं. फर्स्ट कॉईल असेल तर n1 ∅1 अपॉन I1, L2 असेल तर n2 ∅2 अपॉन I2. आणि म्युच्युअल इंडक्टन्स सगळीकडे कसा असतो बेटा? सेम. ठीक आहे. गणित छोटे छोटे, काही मोठाले गणित नाही आहेत, पण जर ते व्यवस्थित टॅक्टनी सोडवलं तर गणित हे सोपे जातात बेटा. कशी टॅक्ट आहे मी इथे सांगणार आहे. ठीक आहे. चलो, इमेजच्या फॉर्म मध्ये पहिलं सम दिसेल. कॉपी करून घ्यायचंय. इमेजच्या फॉर्म मध्ये पहिलं सम दिसेल, कॉपी करून घ्यायचंय. अपेक्षा घेतो झालं असेल. काय म्हणते बेटा सम ते बघा. टू कॉइल्स ए अँड बी आर बाउंड साइड बाय साइड. साइड बाय साइडला आहेत दोन कॉइल्स आहेत बेटा. कुठले कुठले आहेत? ए कॉइल आहे आणि एक बी कॉइल आहे. आता ठीक आहे. ए बी इकडे, इथं ए चे सगळे इकडे, बी चं सगळे इकडे जाईल बेटा. ठीक आहे. बर. बाय अ साइड ऑन अ पेपर ट्यूब फॉर्मर. ठीक आहे. आणि EMF ऑफ 0.25 व्होल्ट इज इंड्यूस इन द कॉइल ए. कॉइल ए मधला EMF त्यांनी दिलेला आहे म्हणून त्याला मी EA नाव देतो. EA ची किंमत किती म्हणतोय बेटा तो? 0.25 व्होल्ट. 0.25 व्होल्ट. ओके. इज इंड्यूस इन द कॉइल ए व्हेन द फ्लक्स लिंकिंग विथ इट, व्हेन द फ्लक्स लिंकिंग विथ इट म्हणजेच काय? फ्लक्स जो असेल तो फाय ए आला. विथ इट म्हणतोय ना, विथ इट. द फ्लक्स लिंकिंग विथ इट चेंजेस ॲट अ रेट ऑफ, रेट सांगितलंय म्हणजे तो डी फाय ए अपॉन डी टी असेल. रेट असा शब्द आला म्हणून डी फाय ए अपॉन डी टी आला असं लक्षात घ्या. ठीक आहे. रेट when it sorry 0.25 volt induced in the coil when the flux linking with it changes at a rate of किती दिले बेटा? 10 raised to power minus 3 वेबर पर सेकंड. वेबर पर सेकंड. A current of 2 ampere is in the coil B. कॉइल बी मध्ये करंट दिलेला आहे. कॉइल बी चा करंट देतोय तो. कॉइल बी चा काय देतोय बेटा? करंट. करंटची किंमत किती म्हणतोय तो? 2 एम्पियर. ठीक आहे. कॉजेस द फ्लक्स ऑफ 10 raised to power minus 5 to link the coil A. अच्छा पहा. आता पुन्हा फ्लक्स दिला पण कॉइल ए चा दिला. फ्लक्स कुठला दिला बेटा? कॉइल ए चा. फक्त फ्लक्स आहे किती आहे बेटा तो? 10 raised to power minus 5 वेबर. 10 raised to power minus 5 वेबर. टू कॉइल ए म्हणतोय तो. व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन द कॉइल? मला काढायचं काय? म्युच्युअल इंडक्टन्सची किंमत सांग. मला काढायचं काय बेटा? म्युच्युअल इंडक्टन्स. आता फॉर्म्युला कुठला यूज होईल याच्यासाठी ना बेटा तो विचार करा. म्युच्युअल इंडक्टन्स साठी जो माझ्याकडे या गणितासाठी फॉर्म्युला यूज होईल तो खालच्या साईडला IB येणार, हे फिक्स आहे. IB इथे दिलेला आहे तो IB खाली आला. मग वरच्या साईडला काय बेटा? NA इंटू द फाय ए असं लक्षात आलं पाहिजे. मी कसं काय काढतोय लक्षात येत आहे? IB दिलेला आहे तो IB घेतला. ठीक आहे. IB खालच्या साईडला जातो. NE इंटू द फाय ए वरच्या साईडला येतो. फाय ए माझ्याकडे आहे, NE नाहीये.
याने काढता येईल. कसं काय काढता येईल बेटा? ईए आहे डी फाय ए अपॉन dt पण आहे. येस, ईए आहे डी फाय ए अपॉन dt पण आहे. मग ईए इज इक्वल टू एन इंटू द डी फाय ए अपॉन dt. हा फॉर्म्युला आहे बेटा आपल्याकडे आहे. येस, किमती टाकून द्या. ईए ची किंमत किती आहे? 0.25 विच इज इक्वल टू एन ए लिहितो इथे. एन ए इंटू द डी फाय ए अपॉन dt ची किंमत किती आहे? 10⁻³ मग एन ए भेटेल, हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. 0.25 त्याला डिवाइडेड बाय 10⁻³ विच इज इक्वल टू एन ए येतं. विच इज इक्वल टू किती आलं बेटा? एन ए. चलो कॅल्क्युलेशन्स करा, एन ए ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, एन ए ची किंमत भेटेल. किती बेटा ते? 0.25 त्याला डिवाइडेड बाय 10⁻³ किती आलं बेटा? 250. एन ए ची किंमत किती आली? 250 टर्न्स. एन ए ची किंमत किती आली बेटा? 250 टर्न्स. एन ए भेटला. एन ए भेटला, फाय ए आहे, आय बी पण आहे. आता मला म्युच्युअल इंडक्टन्स भेटेल. कशी गणित बेटा? हे जर तुम्ही असं कॉलम वाईज सोडवलं ना तर खाली इझिली कळत जातं की फॉर्म्युला कसे वापरायचे आणि गणित कसं सोडवायचं. ठीक आहे, हे जर अशा पद्धतीत लिहून घेतलं तर खाली इझी जातं बेटा गणित. हे जर अशा पद्धतीने लिहून घेतलं तर खाली इझी जातं बेटा गणित. ठीक आहे, मग आता आपल्याकडे एम इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एन ए इंटू द फाय ए अपॉन आय बी अपॉन खाली किती येणार? आय बी. एन ए ची किंमत 250 इंटू द फाय ए ची किंमत 10⁻⁵ त्याला डिवाइडेड बाय आय बी. आय बी ची किंमत किती बेटा? 2 एम्पियर. चलो एम ची किंमत काढा. वरच्या ब्रॅकेटमध्ये 250 गुणिले 10⁻⁵ ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवाइडेड बाय 2. त्याला डिवाइडेड बाय 2 किती आलं? 1.25 इंटू 10⁻⁻3. म्युच्युअल इंडक्टन्स. इंडक्टन्स आहे म्हणून पुन्हा युनिट काय बेटा? हेनरीच आहे. म्युच्युअल इंडक्टन्सच आहे ना. इंडक्टन्स युनिट काय असतं बेटा? हेनरी. म्युच्युअल इंडक्टन्सच आहे. इंडक्टन्स युनिट काय असतं बेटा? हेनरी. कळाले? अशा फॉर्म मध्ये गणित सोडवा, सोपे जातील. अशा फॉर्म मध्ये गणित सोडवा, सोपे जातील. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, अवघड नाही आहेत बेटा ह्या टाईपचे गणित. ह्या टाईपचे गणित अवघड नाही आहेत. अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. नेक्स्ट सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. नेक्स्ट सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा? 2 कॉइल्स ए अँड बी हॅव द सेल्फ इंडक्टन्स. आता 2 कॉइल्स आहेत, दोघांचे इंडक्टन्स दिलेले आहेत. इंडक्टन्स म्हणजे एल ए असतो. एल ए ची किंमत किती आहे? 10 मिली हेनरी. कन्वर्शन करून टाका. एल ए ची किंमत किती आहे? 10 इंटू 10⁻³ हेनरी. ठीक आहे, ओके. तसंच इकडच्या साईडला एल बी पण दिलेला आहे. एल बी ची किंमत किती म्हणतोय बेटा? तर 40 मिली हेनरी. 40 मिली हेनरी म्हणजेच एल बी इज इक्वल टू किती आलं? 40 इंटू 10⁻³ हेनरी. ओके. करंट ऑफ 2 एम्पियर इन कॉइल ए. कॉइल ए मधला करंट दिलेला आहे. आय ए ची किंमत, आय ए मध्ये करंट किती बेटा? 2 एम्पियर. इकडच्या साईडला ए च्या किमती, तिकडच्या साईडला बी च्या किमती आहेत. पुढे काय म्हणतोय? इन अ कॉइल ए प्रोड्युसेस अ फ्लक्स लिंकेज ऑफ 5 milliweber turns. 5 milliweber turns in the coil B. In the coil B. वेबर टर्न्स ना म्हणजे 5B milliweber turns. ठीक आहे, 5B इंटू द NB दिलेला आहे. 5B इंटू द NB दिलेला आहे. कसं काय ओळखलं बेटा? युनिट पाहायचं. मिली वेबर टर्न्स. वेबर टर्न्स. वेबर युनिट कशाचं? फ्लक्स असतं. टर्न्स कशाचं युनिट असतं? एनचं असतं. म्हणजेच 5B इंटू द NB मला दिलेलं आहे. त्याची किंमत आता बी ची इन द कॉइल बी तो स्पष्टपणे म्हणतो. इन द कॉइल बी म्हणतोय. ठीक आहे, किती म्हणतोय? 5 milliweber. 5 milliweber टर्न्स. मग विच इज इक्वल टू किती आलं? 5 इंटू 10⁻³ वेबर टर्न्स. वेबर टर्न्स. कोणाची किंमत ही? 5B इंटू द NB. क्वेश्चन काय? फाइंड द म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स सांग. आणि अजून एक कोइफिशियंट ऑफ कपलिंग. कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे के ची किंमत सांग. आता एम कसं काय निघेल तो विचार करा. एम काढायचा असेल
तर माझ्याकडे त्यांनी काय दिलेलं आहे आय ए, मग आय ए खाली गेला आणि इथे 5B इंटू द एन बी, ओके, किंवा एन बी इंटू द 5B काही चालेल, ठीक आहे. एन बी इंटू द 5B घ्या किंवा 5B इंटू द एन बी, जसं वरती आहे तसं. किती आहे ती किंमत 5 इंटू 10 रेज टू पॉवर -3 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय करंटची किंमत किती बेटा 2. म्युच्युअल इंडक्टन्स कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन्स करा बेटा. किती येते ब्रॅकेटच्या आतमध्ये 5 इंटू 10 रेज टू पॉवर -3 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 2. 2.5 इंटू 10 रेज टू पॉवर -3, पुन्हा युनिट काय आहे हेनरी, पुन्हा युनिट काय आलं हेनरी. आता मला कोइफिशियंट ऑफ कपलिंग काढायचं आहे के. के कसं काय निघेल बेटा, माझ्याकडे m इज इक्वल टू के अंडर रूट ऑफ एल ए इंटू द एल बी. याच्यासाठी असा होईल फॉर्म्युला एल ए इंटू द एल बी, हा मल्टिप्लाय करायला डिवाइड, m त्याला डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एल ए इंटू द एल बी विच इज इक्वल टू के. चलो म्युच्युअल इंडक्टन्स किती आला बेटा 2.5 इंटू 10 रेज टू पॉवर -3 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एल ए दिलेला आहे 10 इंटू 10 रेज टू पॉवर -3 इंटू द एल बी ची किंमत 40 इंटू 10 रेज टू पॉवर -3, चलो विच इज इक्वल टू के. आता घाई नाही करायची, आधी फक्त खालच्याचा अंडर रूटचं उत्तर काढा. आधी फक्त खालच्याचा अंडर रूट टाकला, ब्रॅकेट उघडणं महत्वाचं, ब्रॅकेट नाही उघडली तर उत्तर चुकेल, ब्रॅकेट नाही उघडली तर उत्तर चुकेल. 10 इंटू 10 रेज टू पॉवर -3 इंटू 40 इंटू 10 रेज टू पॉवर -3 ब्रॅकेट कम्प्लीट केली इज इक्वल टू 0.02. मग 2.5 इंटू 10 रेज टू पॉवर -3 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय 0.02 विच इज इक्वल टू के, विच इज इक्वल टू काय आलं बेटा के. चलो कॅल्क्युलेशन्स करा. 2.5 इंटू 10 रेज टू पॉवर -3 त्याला डिवायडेड बाय खाली 0.02 ब्रॅकेट कम्प्लीट, 0.125 कोइफिशियंट ऑफ कपलिंग, त्याला युनिट नसतं बेटा. किती आलं के ची किंमत 0.125, के ची किंमत किती आली बेटा 0.125, के ची किंमत किती आली 0.125. ओके कळालं. चलो व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि शांततेमध्ये सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. ओके ओके. पुढचा सम बेटा पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसत असेल, कॉपी करून घ्यायचा आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसत असेल, कॉपी करून घ्यायचं. काय म्हणतोय कॉईल विथ 250 टर्न्सची किंमत किती बेटा 250. कुठे आहे ते काय सांगितलेलं नाही. कॅरीज अ करंट ऑफ 2 एम्पियर, कॅरीज अ करंट ऑफ किती बेटा 2 एम्पियर, ठीक आहे. अँड प्रोड्युसेस अ फ्लक्स ऑफ, फ्लक्स त्यांनी प्रोड्यूस केला किती 0.3 मिलीवेबर, 0.3 मिलीवेबर. कन्वर्शन 0.3 इंटू 10 रेज टू पॉवर -3 वेबर. ओके. when this current is reduced to the zero in 2 milliseconds, हा करंट काय केलाय रिड्यूस केलाय, म्हणजे याला 1 देऊ आणि इकडच्या साईडला अजून एक करंट आला ज्याच्या करंटची किंमत किती असेल बेटा 0 एम्पियर, ठीक आहे. ज्याच्या करंटची किंमत किती असेल 0 एम्पियर, कॉमा व्होल्टेज इंड्यूस इन द कॉईल, तेव्हा व्होल्टेज किती आले बेटा E2 ची किंमत दिलेली आहे, किती म्हणतोय तो 60 व्होल्ट, ठीक आहे. डिटरमाइन द सेल्फ इंडक्टन्स इन बोथ द कॉइल्स, सेल्फ इंडक्टन्स म्हणजेच L1 ची किंमत पहिल्या कॉईल मध्ये, L2 ची किंमत सेकंड कॉईल मध्ये सांग, ठीक आहे. ओके. पुढे काय म्हणतोय म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन देम, म्युच्युअल इंडक्टन्स पण दोघांमधला सांग. अज्युम कोइफिशियंट ऑफ कपलिंग, कपलिंगची किंमत मी देऊन देते तुला, किती म्हणतोय बेटा तो 0.7. कपलिंगची किंमत किती घ्यायची बेटा 0.7. कपलिंगची किंमत आपल्याला किती घ्यायची बेटा 0.7. गणित खूप 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 जास्त IMP आहे, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल. गणित खूप 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 जास्त IMP आहे, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल. याला मी N1 म्हणू शकतो, याला मी Φ1 म्हणू शकतो, राईट. बरं, E2 ची किंमत मला 60 व्होल्ट त्यांनी दिलेली आहे, E2 ची किंमत दिलेली आहे. मला तो L1 विचारतोय, L1 मला काढता येईल का बघा बरं. N1 Φ1 आपण I1, हा
L1 चा फॉर्म्युला N1 ∅1 अपॉन I1, N1 ∅1 अपॉन I1 सगळंच आहे. L1 लगेच भेटेल, L1 लगेच भेटेल. मग आता L1 काढून घेऊ. L1 इज इक्वल टू N1 ∅1 अपॉन खाली I1. मग आता N1 ची किंमत 250 इंटू द ∅1 ची किंमत 0.3 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय I1. I1 ची किंमत किती बेटा 2. L1 ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये 250 इंटू द 0.3 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 2 0.0375. काय बेटा हेनरी. इंडक्टन्स आहे ना, इंडक्टन्स काढणं काय असतं हेनरी. क्रॉस चेक करू द्या. 0.0375 हेनरी. ओके राईट. आता त्यांनी मला E2 दिलेला आहे. त्यांनी मला काय दिलेलं आहे बेटा E2. E2 इज इक्वल टू, जर मी म्युच्युअल इंडक्टन्सच्या हिशोबाने बघायला गेलो, जर मी कोणाच्या हिशोबाने बघायला गेलो बेटा, म्युच्युअल इंडक्टन्सच्या हिशोबाने बघायला गेलो, जर मी म्युच्युअल इंडक्टन्सच्या हिशोबाने बघायला गेलो, E2 इज इक्वल टू M इंटू द di1 अपॉन dt हा फॉर्म्युला होईल. E2 इज इक्वल टू M इंटू द di1 अपॉन dt. बर, आता याच्यामध्ये मला काय काय दिलेलं आहे काय काय नाही ते बघू आपण. ठीक आहे. बरं, टाइम कुठे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे का बघा. टाइम सांगितला आहे का 0.2 मिली सेकंड्स. अच्छा अच्छा अच्छा, 0 किती बेटा 2 मिली सेकंड्स. 2 मिली सेकंड्स टाइम लिहायचा राहून गेला माझा. ठीक आहे. तो काय म्हणतो बेटा, माझ्याकडे टाइम लिहायचा राहून गेला. अ कॉइल विथ 250 टन्स कॅरीज अ करंट ऑफ 2 एम्पियर अँड प्रोड्युसेस अ फ्लक्स ऑफ 0.3 मिलीवेबर. व्हेन दिस करंट इज रिड्यूस टू 0 इन किती बेटा टाइम दिलेला आहे, dt दिलेला आहे. dt माझा लिहायचा राहून गेला, मी dt लिहून घेतोय. ठीक आहे. dt माझा लिहायचा राहून गेलाय, मी dt इथे लिहितोय बेटा. ठीक आहे, इथे लिहितोय dt ची किंमत किती म्हणतोय तो 2 मिली सेकंड्स. 2 मिली सेकंड्स. मग dt इज इक्वल टू 2 इंटू 10⁻³ सेकंड्स. ठीक आहे. तो कॉइल ए साठी असू द्या किंवा कॉइल बी साठी असू द्या, काही फरक पडत नाही. आता E2 ची किंमत आहे M मला काढायचा आहे di1. हा जो I1 आहे तोच म्हणजे माझ्यासाठी काय होईल बेटा di1. तोच माझ्यासाठी काय होईल di1. dt पण आहे, मग M मला इझिली भेटेल. ठीक आहे. मग आता पहा E2 इज इक्वल टू M इंटू द di1 अपॉन dt किंवा किमती टाकून द्या, सगळ्यात सोपं. 60 इज इक्वल टू M तसाच ठेवला इंटू द di1 ची किंमत किती बेटा 2, त्याला डिवायडेड बाय dt 2 इंटू 10⁻³ डिवाइड इकडे मल्टिप्लाय 60 इंटू 2 इंटू 10⁻³ विच इज इक्वल टू M इंटू द 2. कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स करा. किती बेटा 60 इंटू द 2 इंटू द 10⁻³ किती आलं 0.12. 0.12 इज इक्वल टू M इंटू द 2. 0.12 त्याला डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू M. त्याला डिवायडेड बाय 2 किती आलं. M ची किंमत भेटली 0.06 हेनरी. एकदा क्रॉस चेक करू द्या. M ची किंमत किती आली बेटा 0.06 हेनरी. ओके. आता पुढे काय, मला आता L1 पण भेटला, M पण भेटला. आता L2 बाकी आहे. K दिलेला आहे त्यांनी, सगळ्यात महत्वाचा K दिलेला आहे. मग आता माझ्याकडे एक फॉर्म्युला बेटा M इज इक्वल टू K अंडर रूट ऑफ L1 इंटू द L2 आहे हा फॉर्म्युला. M इज इक्वल टू K अंडर रूट ऑफ L1 इंटू द L2. मला काढायची कोणाची किंमत आहे L2 ची. मग दोघी साईडला मी स्क्वेअर घेऊन घेतो. जर M चा स्क्वेअर घेतला इज इक्वल टू इथे काय होईल K अंडर रूट ऑफ L1 इंटू द L2, त्याचा काय होऊन जाईल स्क्वेअर. मग पुन्हा इथे M चा स्क्वेअर इज इक्वल टू K चा स्क्वेअर होईल. हा स्क्वेअर याला पण स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल L1 इंटू द L2. ही स्टेप 5 स्टार. ही स्टेप 5 स्टार. का झालं बेटा असं 5 स्टार कळतंय. हा M चा स्क्वेअर झाला, हा K चा स्क्वेअर झाला, स्क्वेअर आणि अंडर रूट एकमेकांना कॅन्सल L1 इंटू द L2. मला काढायची कोणाची किंमत आहे L2 ची. मग हे सगळं इकडे जाऊ द्या डिवाइडला. मग इथं काय होईल बेटा M चा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय खाली K चा स्क्वेअर इंटू द L1 विच इज इक्वल टू L2. विच इज इक्वल टू काय आलं बेटा L2. खूप महत्वाचं चालू आहे, नीट लक्ष द्या. M ची किंमत 0.06, त्याचा काय झाला स्क्वेअर, त्याला डिवायडेड बाय K ची किंमत 0.7. ओके. आता कुठली किंमत काढायची बेटा आपल्याला L2 ची 0.06 चा स्क्वेअर आपण खाली K चा स्क्वेअर इंटू द L1 काढलेलं आहे किती आहे 0.0375. ओके. विच इज इक्वल टू काय आलं L2. चलो कॅल्क्युलेशन्स करा. L2 ची किंमत भेटेल
वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये 0.06 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवाइडेड बाय इथे 0.7 त्याचा स्क्वेअर इंटू द 0.0375 ब्रॅकेट कम्प्लीट की त्याला 0.1959 0.1959 काय बेटा हेनरी. ही कोणाची किंमत आली L2 ची. ही कोणाची किंमत आली बेटा L2 ची. चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो गणित झालं असेल. ठीक आहे बेटा थोडेसे आता किचकट आहेत थोडेसे गणित हे किचकट आहेत. ठीक आहे व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या बेटा. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल कॉपी करून घ्यायचा. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल कॉपी करून घ्या. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल कॉपी करून घ्या. ओके काय म्हणतोय बेटा आता ते बघा. टू कॉइल्स ए अँड बी हॅव देअर सेल्फ इंडक्टन्सेस. दोन कॉइल आहेत दोघांचे सेल्फ इंडक्टन्स देतोय. किती बेटा एल ची किंमत 10 मायक्रो हेनरी विच इज इक्वल टू 10 इंटू 10⁻⁻6 हेनरी. कुणाची किंमत आली एल ची. इथे लगेच बाजूला एल बी ची किंमत लिहितो. एल बी ची पण किंमत दिलेली आहे 40 मायक्रो हेनरी. किती बेटा 40 मायक्रो हेनरी विच इज इक्वल टू 40 इंटू 10⁻⁻6 हेनरी. कुणाची किंमत आली ही एल बी ची रिस्पेक्टिव्हली. अ करंट ऑफ 2 एम्पियर इन कॉइल ए. कॉइल ए मधून करंट चाललाय जे किती बेटा 2 एम्पियर मध्ये आहे. ठीक आहे इन कॉइल ए प्रोड्युसेस अ फ्लक्स लिंकेज ऑफ 5 मायक्रो वेबर टर्न्स इन द कॉइल बी. कॉइल बी मध्ये प्रोड्यूस करतो येतो काय मायक्रो वेबर पर टर्न्स. वेबर पर टर्न्स म्हणजेच 5b इंटू द एन बी ची किंमत दिलेली आहे. किती म्हणतोय तो 5 मायक्रो वेबर 5 मायक्रो वेबर पर टर्न्स. मग किंमत याचे कन्वर्शन करून घ्या 5b इंटू द एन बी विच इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁻6 वेबर. ठीक आहे 5 इंटू 10⁻⁻6 वेबर. डिटरमाइन काय काढायचंय म्युच्युअल इंडक्टन्स. ओके पुढे अजून व्हॉट विल बी द ॲव्हरेज इंड्युस्ड ईएमएफ. ॲव्हरेज इंड्युस्ड ईएमएफ पण सांग. कधी इफ अ करंट ऑफ 2 एम्पियर इन कॉइल ए म्हणतोय सॉरी करंट ऑफ 1 एम्पियर माय मिस्टेक. करंट ऑफ किती बेटा 1 एम्पियर. करंट ऑफ 1 एम्पियर इन कॉइल ए इज रिव्हर्स झालाय म्हणून डी आय ए दुप्पट होईल 2 गुणिले 1 विच इज इक्वल टू 2 एम्पियर. 2 गुणिले 1 विच इज इक्वल टू किती आलं 2 एम्पियर. रिव्हर्स झालाय म्हणून दुप्पट घेतलंय. रिव्हर्स झालाय म्हणून दुप्पट घेतलंय. आता इथे निगेटिव्ह वगैरेचा फंडा लक्षात घेऊ नका. ठीक आहे ऍट युनिफॉर्म रेट ऑफ dt ची पण किंमत दिलेली आहे. dt किती म्हणतोय तो 0.1 सेकंड. dt किती म्हणतोय बेटा 0.1 सेकंड. म्युच्युअल इंडक्टन्सचा सोर्स निघेल. म्युच्युअल इंडक्टन्स आय ए दिलेला आहे. म्युच्युअल इंडक्टन्स आय ए खालचा दिलेला आहे. वरच्या साईडला 5b इंटू द एन बी येईल राईट. 5b आहे का इंटू द एन बी आहे का हो आहे. किती आहे मग ते 5 इंटू 10⁻⁻6 सोपं आहे बेटा गणित. त्याला डिवायडेड बाय आय ए. आय ए ची किंमत किती आहे 2. कॅल्क्युलेशन्स करा म्युच्युअल इंडक्टन्स भेटेल. वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती भेटत आहे 5 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय 2. किती आलं बेटा ब्रॅकेट कम्प्लीट करा 2.5 इंटू 10⁻⁻6 हेनरी. म्युच्युअल इंडक्टन्स आहे हेनरीचीच युनिट असेल. बरं पुढे ई ची किंमत विचारतोय. आता ना बेटा तुला ईएमएफ इंड्यूस पण कशामध्ये विचारतोय ते बघा. व्हॉट विल बी द ईएमएफ इंड्यूस इन द कॉइल बी विचारतोय. इन द कॉइल बी ते हे जाऊन गेलं इन द कॉइल बी. आता ईबी विचारतोय. ईबी साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. म्युच्युअल इंडक्टन्स घेतलं तर डी आय ए अपॉन डी टी येतं आणि त्याच किमती त्यांनी दिलेल्या आहेत. पहा ईबी काढायचं झालं तर पहा एम इंटू द ऑपोजिट वाला 2 असेल तर इथे 1 येतं तर बी असेल तर इथे आय येईल. आपण खाली डी सगळ्यांसाठी फिक्स असतो. एम ची किंमत आत्ताच काढली 2.5 इंटू 10⁻⁻6 इंटू द डी आय ए 2 त्याला डिवायडेड बाय डी टी ची किंमत किती आहे 0.1. चलो ईबी भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती आलं बेटा 2.5 इंटू 10⁻⁻6
इंटू द 2 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय 0.1 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं बेटा 2 मिनटं इथे 2.5 पुन्हा एक इनपुट टाकतो बेटा 2.5 इंटू 2.5 into 10 raised to power minus 6 into the 2 divided by 0.1 5 into 10 raised to power minus 5 5 into 10 raised to power minus 5 काय बेटा वोल्ट EMF induced किती आला 5 into 10 raised to power minus 5 वोल्ट राईट आहे ओके व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या अपेक्षा तर झालं असेल बेटा ओके बाकीचे आपण गणित नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू थँक्यू गुड डे